इन्शुरन्समध्ये कॅशलेस, रिइम्बर्समेंट आणि ब्लॅकलिस्टेड हॉस्पिटल यामध्ये फरक काय आहे सर? कॅशलेस हॉस्पिटल जे आहेत हे इन्शुरन्स कंपनी आणि हॉस्पिटल यामध्ये रेट ॲग्रीड झाले असतील त्यावेळेस ते कॅशलेस हॉस्पिटल म्हणलं जातं. दुसरं जे आहे ते रिइम्बर्समेंट. जे हॉस्पिटल स्टार हेल्थ किंवा कोणत्याही इन्शुरन्स कंपनीबरोबर हे कॅशलेसमध्ये टायअप नाही आहे, ओके, त्यांचे रेट ॲग्रीड नाहीत, त्याला नॉन नेटवर्क हॉस्पिटल म्हणतात. इथं सुद्धा तुम्ही कॅशलेस फॅसिलिटी घेऊ शकता कॅशलेस एनिवेअर फॅसिलिटीमध्ये. जर तुम्ही कॅशलेस एनिवेअर कसं करायचं हे यासाठी तुम्ही मागचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता कॅशलेस एनिवेअरसाठी. थर्ड जे आहे ते आहे तुमचं ब्लॅकलिस्टेड हॉस्पिटल. ब्लॅकलिस्टेड हॉस्पिटलमध्ये तुम्हाला कॅशलेस किंवा रिइम्बर्समेंट किंवा कोणतीही फॅसिलिटी मिळत नाही, कारण का ह्या हॉस्पिटलमध्ये कालांतरामध्ये काही वर्षामध्ये हॉस्पिटल आणि इन्शुरन्स कंपनीमध्ये काही डिस्प्यूट असतात, म्हणजे फ्रॉडुलंट ॲक्टिव्हिटी त्या हॉस्पिटल झाले असते, त्यामुळे इन्शुरन्स कंपनीने ते हॉस्पिटल ब्लॅकलिस्टेडमध्ये केलं असतं. त्यामुळे ब्लॅकलिस्टेड हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाऊ नका किंवा कस्टमर केअरला एकदा कन्फर्म करा ते हॉस्पिटल कॅशलेसमध्ये आहे, रिइम्बर्समेंटमध्ये आहे का ब्लॅकलिस्टेडमध्ये आहे. सो अधिक माहितीसाठी तुम्ही आमचे व्हिडिओ बघत राहा. थँक्यू सो मच. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.